मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सीमा देशमुख. गेली 30 वर्ष त्या मराठी सिनेमे आणि मालिका गाजवत आहेत. सुरुवातीच्या काळात अश्रूंची झाली फुले हे त्यांचं नाटक खूपच गाजलं होतं. त्यानंतर त्यांना मालिका चित्रपटात काम करायची संधी मिळाली. जगावेगळी, असंभव, जीवाची होती या काहिली, जीवलं का, माझा होशील ना या त्यांच्या मालिका खूप गाजल्या. तसेच त्यांनी सुमरान, टाइम प्लीज, गंध, मला काहीच प्रॉब्लेम नाही, जारण अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांचे पती आणि मुलगासुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांचे पती आणि मुलगा नक्की काय करतात. सीमा देशमुख यांनी सुप्रसिद्ध अभिनेते श्रीरंग देशमुख यांच्याशी लग्न केलं. एका मालिकेत काम करताना त्यांची ओळख झाली. पुढे ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. अभिनयाबरोबरच श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. श्रीरंग देशमुख यांनी जबान संभाल के या हिंदी मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. यापैकी पुढचं पाऊल, रंग माझा वेगळा, श्रीमंता घरची सून या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. मालिकासोबतच त्यांनी मोरया, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, फक्त लढ म्हणा, दुनियादारी, जुनं फर्निचर अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये देखील काम केलंय. आता त्यांचा मुलगा रोहन देशमुख देखील मनोरंजन क्षेत्रात उतरला आहे. मात्र आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न उतरता रोहन संगीत क्षेत्रात काम करत आहे. रोहन हा एक चांगला गायक आणि संगीतकार म्हणून नावारूपास येत आहे. त्याला लहानपणापासूनच गाण्याची विशेष आवड होती. यातूनच त्याने गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही पदवी मिळवली. पुढे एक निर्णय या श्रीरंग देशमुख लिखित दिग्दर्शित सिनेमातून रोहनने संगीतकार म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला अपकमिंग म्युझिक कंपोजर हा अवॉर्ड मिळाला आहे. याशिवाय अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात तो आपली गायनकला सादर करत असतो. 2020 साली त्याने कंपोज केलेलं अवचित परिमळू नावाचं गाणं विशेष गाजलं होतं. नंतर त्याने मुसाफिरी नावाच्या संगीत नाटकात देखील काम केलं आहे. या नाटकात त्याने सादर केलेली नाट्यपदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. सध्या तो तुमचं आमचं सेम असतं नावाचा संगीत कार्यक्रम सादर करतो आहे. यात तो नाविन्यपूर्ण कविता आणि गाणी सादर करतो. याशिवाय करुणी देहाचा सांभाळ नावाचा गाजलेला गोंधळसुद्धा त्याने गायला आहे. अशा प्रकारे सीमा आणि श्रीरंग देशमुख यांचा मुलगा रोहन संगीत क्षेत्रात नाव कमावत आहे. आपल्या आईवडिलांप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रावर तो आपला वेगळा ठसा उमटवत आहे.